असतं, सर्व सोयी सुविधा उपलब्ध राहतात, पॅकर चांगले मिळत आहेत, आपल्या गावाच्या नावासाठी खेळतात. या सर्व काही गोष्टी अनुसरून आज टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय आणि त्यामध्ये आज सफाळे विभागातील सुद्धा खेळाडू मात्र चांगला त्या लेवलचं क्रिकेट खेळण्यासाठी तत्पर झालेत. तर सामन्याला सुरुवात होईल आणि या पहिल्या 3 षटकांसाठी ऐकूया मिस्टर मंथन घरत यांचा आवाज. चला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मनाचे राजे चषक वेडी 2024 मध्ये. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत आपण पाहणार आहोत, जिथे 2 संघ अस्तित्वाची लढाई इथे लढताना दिसणार आहेत, झुंजणार आहेत परस्पर विरोधामध्ये. एका बाजूला SP बॉयज वेडी, त्यांच्या विरोधातील संघ आपण पाहतोय द्वारकामाई चिखलपाडा. दोन्ही संघ अगदी परिपक्व आहेत. तरुण खेळाडूंचा भरणा दोन्ही संघांमध्ये देखील आहे. जो जिंकेल त्याला टॉप 5चं तिकीट मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं तर श्री गणेश डोंगरीपाडा या संघानं अप्रतिम खेळ दाखवला आणि कालच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये जाणारा तो पहिला संघ ठरला. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ हा पुढे जाईल याकरता ही लढाई आता सुरू झाली आहे. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहू शकाल तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला सर्वेशला आपण पाहतोय तर स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय भाविक. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे सर्वेश. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर अंकुश भोईर. अंकुश टू भाविक असा सामना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती मात्र चांगल्या प्रकारे फक्त मनगटाच्या सहाय्याने दिशा दिली आहे. अगदी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि सावध पवित्रा एकेरीने इथे झालेली आहे सुरुवात. नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहिलं तर द्वारकामाई चिखलपाडा या संघानं जिंकला होता. त्यानंतर क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय द्वारकामाई चिखलपाडा या संघानं स्वीकारला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं SP बॉयज वेडी या संघाला. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार अंकुश. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे मात्र विचार करून खेळणं गरजेचं आहे, कारण की खूप महत्वाची मॅच आहे. कारण की इथून जर तुम्ही चुकीचं पाऊल उचललं तर तुम्हाला मात्र तंबूच्या आश्रयाला यावं लागू शकतं. इथे मात्र गोलंदाज वरचढ ठरलाय अंकुश दुसऱ्या चेंडूवर. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा अंकुश तयार. इथे मात्र मोठा फटका सर्व्हिसच्या बॅटमधनं स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. अप्रतिम फटका, क्लास टायमिंग, षटकार, 6 धावा. चांगला फटका इथे पाहायला मिळाला, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. गोलंदाजाच्या शैलीला ओळखलं, त्या टप्प्याला ओळखलं आणि त्यानंतर अप्रतिम क्लास फटका. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा अंकुश तयार. सर्वेशने आता रिदम पकडलाय असं म्हणायला हरकत नाही. ज्या प्रकारे भाविकने पहिला चेंडू खेळला त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. सर्वेश स्ट्रायकिंग एंड वरती आले आणि त्यानंतर आपलं काम सर्वेशने अगदी चांगल्या प्रकारे पूर्णत्वास नेलं. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा अंकुश घेऊन तयार. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध मात्र व्यवस्थितपणे लागला नाही आणि त्याच्यामुळेच मैदानी लगट चेंडू गेलाय आणि तिथे आपण पाहतोय तर 1 धाव पूर्ण केली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावर 8 धावा. सर्वेशने एक षटकार मारला, त्यानंतर एक एकेरी धाव काढली. 7 वरती सर्वेश खेळतोय. भाविक देखील आपण पाहतोय तर 1 वरती तो देखील नाबाद आहे. 4 चेंडू षटकातील झालेत. 5वा चेंडू अंकुश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने.
इथे मात्र जबरदस्त अप्रतिम पिकअप शॉट पाहायला मिळतोय, परंतु फिल्डरच्या सरळ हातात भाविक गॉन बॅक टू द डगआउट. इथे मात्र एक मोठा धक्का लागतोय एसपी बॉयज या संघाला. प्रयत्न तर पुरेपूर केले होते, परंतु संध्याकाळचं सत्र आहे, हवेचा फ्लो हवा तितका नाहीये आणि त्याच्याचमुळे चेंडू जितका ट्रॅव्हल व्हायला हवा होता तितका ट्रॅव्हल झाला नाही आणि त्याच्याचमुळे क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये जाऊन थांबला. 5 चेंडू झालेले आहेत षटकातील. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 8 धावा. प्रणय तिसऱ्या क्रमांकावरती आता दाखल झालेले आहेत. सर्वेश आणि प्रणय ही जोडी आता नव्यानं कशा प्रकारे उभारी देईल आपल्या संघाच्या धावसंख्येला. दोघही सख्खे भाऊ आहेत अँड लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन हे आपल्याला पाहायला मिळतं. इरफान अँड युसुफ पठाण या भावांची जोडी भारतीय संघाकरिता आपण पाहिली. स्टीव्ह अँड मार्क अँडी अँड ग्रँड फ्लावर अशी जोडी देखील आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिली आहे. तसेच हे दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा बॉल अंकुश घेऊन पुन्हा एकदा तयार. ते मात्र चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. सूझबूझवाला खेळ पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फंबलिंग झालं, मिस फिल्डिंग तिथे झाली आणि चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ गेलाय आणि इथे आपण पाहिलं तर 3 धावा अगदी योग्य प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एसपी बॉयज या संघाची धाव फलकावर 1 गडी बाद 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 11 वर 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. अगदी स्वस्तामध्ये भाविक माघारी परतला. त्यानंतर सर्वेशने चार्ज घेतला मैदानाचा. एक षटकार सर्वेशच्या बॅटमधून आपण पाहिलाय. प्रणय देखील त्याला चांगली मोलाची साथ देतोय. दोघेही भाऊ आहेत. एक अंडरस्टँडिंगचा खेळ या 2 बॅटर्सच्या माध्यमातून निश्चितपणे आतापर्यंत पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर जयेश. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, त्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला असे ऑन साइडला 3 फिल्डर आपण पाहतोय. या षटकातील पुढील बॉल इथे मात्र कमालीचा फटका. स्वतः करता रूम बनवली आणि सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. बिग हिट फॉर 6 षटकार. इथे प्रणयच्या बॅटमधनं पाहायला मिळालंय. कल्पकता, कलात्मकता सर्व काही यांचा संगम या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम शॉट सिलेक्शन. चेंडू जर आपण पाहिलं तर पहिला झालाय. 1च बॉल झाली या ओव्हरमधील. या षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र स्विच हिटचा अँगल बनवलाय. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय दण दण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. फलंदाजी करतोय प्रणय आपल्या संघासाठी, कारण की प्रणय जाणून आहे या मॅचचं महत्व. कारण की जास्तीत जास्त धावसंख्या उभारावी लागेल, कारण की जो जिंकेल त्याला टॉप 5चं तिकीट मिळेल आणि त्याच करता हे प्रयत्न प्रणयचे सुरू आहेत. षटकातील तिसरा चेंडू जयेश पुन्हा एकदा प्रणयसाठी. यावेळेला मात्र फुटवर्क काहीही नव्हतं आणि त्याच्याचमुळे मात्र चेंडूपर्यंत व्यवस्थितपणे रीच होऊ शकले नाहीत. बघा ज्या वेळेला तुम्ही फुटवर्क करता, पायाची मुवमेंट करता, त्यावेळेला मात्र तुमचा रीच त्या चेंडूपर्यंत होतो आणि ते यावेळेला पाहायला मिळालं नाही. 2 बॅटरच्या माध्यमातून काहीतरी एकमेकांना कानमंत्र दिला गेला. आता तो कानमंत्र काय आहे ते मात्र आपल्या पुढील चेंडूवरती निश्चितपणे समजेल. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर जयेश. ते मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. विकेट किपरच्या हातात चेंडू काही आला नाही. बघावे संघ, आपण इथे आलात, खूप चांगलं क्रिकेट इथे खेळलेला आहात.
4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या जर आपण आता पाहतोय तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 22 धावा. अजूनही या सत्रातील आपण पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंमध्ये SP बॉयज संघ किती धाव संख्या उभारेल हे आता पाहणं गरजेचं आहे. 22 तर सध्याच्या स्थितीला झाल्यात फलकावर. ते मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, ती मुवमेंट झाली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर रेफर केले गेले बॅटिंग टीमने. आय थिंक सर ऑनफिल्ड पंचांचा रिव्ह्यूची मागणी आहे का? बॅटिंग ओके, बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. नितेश सर प्लीज येऊन आपण चेक करा. इज इट अ वाईट, इट इज अ वाईट ऑर नॉट. आतापर्यंत आपण अनालिसिस पाहिली तर अंकुशने पहिलं षटक हाताळलं होतं 11 रन. चला धावत या नितेश सर, काळोख होतोय. पहिलं षटक अंकुशचं आपण पाहिलं, 11 रन त्यानं त्या षटकामध्ये दिले. एक विकेट देखील त्यानं प्राप्त केली. त्यानंतर जयेशच्या हातामध्ये कर्णधारानं चेंडू दिला आणि त्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू झालेले आहेत. एक षटकार, एक चौकार, एक एकेरी धाव, 11 धावा या आतापर्यंत मोजल्या गेलेल्या आहेत. ते मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर सर्वेशचा झाला होता आणि त्याच्याचमुळे जर आपण पाहतोय तर पंच त्याची चाचपणी करतील आणि कळवतील की इट इज अ फाईट ऑर नॉट. रिव्ह्यू लगेच घेतला कारण की एक रिव्ह्यू अलाउड आहे या स्पर्धेमध्ये, हा या स्पर्धेचा नियम. मैदानात जाऊन मात्र पंच आपला निर्णय काय आहे तो निश्चितपणे आमच्यापर्यंत कळवतील आणि तो आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 22 वर. प्रणय देखील चांगला कॉन्ट्रीब्यूट करतोय. एक षटकार, एक चौकार प्रणयच्या बॅटमधनं आलाय. सर्वेश देखील एक षटकार सर्वेशच्या बॅटमधनं आलेला आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी असं मात्र पंचांनी सूचित केलंय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. सर्वेश चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक धाव घेते, दुसऱ्यात 7 देखील प्रयत्न आणि यावेळेला काय घडलंय तर रनआउटच्या माध्यमातून सर्वेशला माघारी परतावं लागतंय. चुकीचा ताळमेळ, चुकीचा कॉलिंग आणि त्याचा दगा फटका SP बॉयज या संघाला बसतोय. सर्वेश गॉन बॅक टू द पवेलियन. ताळमेळ चुकला 2 बॅटर्सच्या माध्यमातून आणि त्यामुळेच सर्वेशला आता माघारी परतावं लागतंय. धाव संख्या जर आपण आता पाहिलं तर 2 षटकांच्या खेळानंतर झालेली आहे धाव फलकावरती 23. पहिल्या षटकामध्ये आले होते 11, दुसऱ्या षटकामध्ये आले होते 12 आणि आता पाहूया शेवटचे 6 चेंडू या सत्रातील आहेत. हार्ड हिटर फलंदाज यशला आता पाठवलेला आहे. आता या शेवटच्या षटकात किती धाव संख्या उभारली जाईल. चला जास्त वेळ फिल्डिंग लावण्यात देखील तिथे घेऊ नका. सर्वेश आपण देखील आता मैदानाच्या बाहेर यायचं, जास्त वेळ तिथे मैदानामध्ये थांबायचं नाहीये. 2 षटकं झाली. 2 षटकांनंतर धावसंख्या आपण पाहतायत SP बॉयज या संघाची झालेली आहे 23 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नव्यानं दाखल झाला यश. स्ट्रायकिंग एंड वरती आता आपण पाहतोय प्रणयला. एका चांगल्या रिदम पकडून प्रणयने मात्र फलंदाजी केली आहे. 13 वरती नाबाद प्रणय. पाहूया शेवटच्या षटकातील पहिला बॉल घेऊन अंकुश तयार. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता कारण की चेंडू अगदी ऑफ स्टंपवरती पिच झाला होता आणि त्याच्याचमुळे हलकंसं वळण देखील तिथे पाहायला मिळालं. विकेट किपरच्या हातामध्ये तो चेंडू जाताना पाहायला मिळालाय. या षटकातील दुसरा बॉल अंकुश पुन्हा एकदा तयार. इथे मात्र यावेळेला मात्र जे ठरवलं होतं अगदी मनाशी अगदी तेच केलं. अप्रतिम फटका सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. काय चांगला फटका. मिस्टर IPL सुरेश रैनाची आठवण जरूर झाली. चांगला फटका प्रणयच्या बॅटमधनं आला. मागाशी देखील मी म्हटलं होतं असे फटके ज्या वेळेला डावखुऱ्या बॅटरच्या बॅटमधनं येतात खूप आनंद देऊन जातात.
षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, मैदानी लगत हा चेंडू जातोय टुवर्ड स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि एक धाव घेतले, दुसऱ्याचा देखील कॉल आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण पाहतोय तर ओव्हर स्टेपिंग देखील आजच्या एकाच लाईन मध्ये आपण पाहिलं तर 3 फिल्डर्स होते आणि ते पंचांनी पाहिलं. बघा ही खासियत आहे जेपी पॅनलची आणि ते पंचांनी देखील ओळखलंय आणि योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळालंय. तुम्ही एकाच अँगलमध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवू शकत नाहीत आणि साजिद सरांनी ही गुणवत्ता आहे. फ्री हिटचा बॉल इथे मात्र जरूर असणार आहे. इथे मात्र अप्रतिम फटका पाठवलेला आहे, लांबलचक गगनचुंबी षटकार. काय जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय, जणू काही 110 मीटरचा हा फटका. क्लास क्लास आणि क्लास. धाव संख्या जर आता आपण पाहतोय तर अगदी मजबूत स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा, शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि ते महत्व प्रणयने जाणलंय. काय कमालीची बॅटिंग. फ्री हिटचा फायदा प्रणयने अगदी आपल्या शैलीमध्ये उचलला. धाव संख्या जर आपण आता पाहिली तर झालेली आहे 38 आणि चेंडू झाले आहेत 3. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, पोचू शकणार नाहीत. चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावांकरिता. अगदी चौफेर फटकेबाजी करताना दिसतोय प्रणय. लेग साइडला आला तर लेग साइडला आक्रमण चढवतो, ऑफ साइडला चेंडू टाकला तर ऑफ साइडला आक्रमण चढवतोय. इथे जर आपण आता पाहतोय तर 42 धावा या लागल्यात धाव फलकावर एसपी बॉयज संघाच्या. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू बाकी या सत्रातील. ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या मनस्थितीमध्ये जरूर होते, कारण की समोरच्या संघात देखील तितकेच तगडे फलंदाज आहेत आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर प्रणयचा मनसुबा आहे तो योग्यच आहे. अजून 1-2 मोठे फटके आले असते तर कदाचित अजूनही धावसंख्येला वेग दिला असता. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढले. फिल्डर तिथे आहे आणि 1 धाव घेतली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न यावेळेला मात्र आपण पाहिलं तर यशस्वी होतोय किंवा नाही ते पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा कौल पाठवलाय. तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली गेलेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला असताना आपल्याला पाहायला मिळेल किती धावा या चेंडूवरती झाल्यात. विकेट गेली आहे की धाव काउंट केली आहे. नितेश सर प्लीज आपण येऊन चेक करायचं आहे. अगदी क्लोज कॉल आहे आणि त्याच्यामुळे साजिद सर इथे येत आहेत आणि चाचपणी करतायत आणि लवकरात लवकर निर्णय करवत आहेत, कारण की आता हळूहळू सूर्याचा अस्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दुसरा दिवस अतिशय चांगल्या घडामोडी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या आणि कुठला संघ आता मात्र पुढे पोचेल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. उद्याच्या दिवसात देखील आपण पाहणार आहोत तर वेतरणा गटातील संघ जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. येस, इट इज गॉन आणि रनआउटच्या माध्यमातून इथे विकेट आपल्याला जाताना पाहायला मिळाली. याचाच अर्थ 3 षटकं पूर्ण झाली आणि 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 43-44 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल त्याचा आखो देखा हाल ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय बदल आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ वसई, पालघर जिल्ह्याचा गोड आवाज, आडणे गावचा सुपुत्र अर्थातच आमचे जवळचे मित्र प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज. आजच्या दिवसाकरता आम्ही इथेच थांबतोय. पुन्हा एकदा उद्या येऊ आम्ही तुमच्या भेटीसाठी. धन्यवाद.
हॅलो हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच मंथन घरत यांचा आवाज आपण या स्पर्धेत ऐकतायत. कालपासून जॉईन झाले त्या स्पर्धेला आणि प्रथमतः वेडीच्या मैदानात ते धावतं वर्णन घेऊन येत असताना पाहायला मिळाले. पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी पंचांनी त्या ठिकाणी कळवलं की पिच झालाय तुमच्या थोडासा बाहेर, यावेळेला आपण पाहू शकलात आणि त्याचंच कारण नितेश कदम ॲक्युरेट आहेत आणि ॲक्युरेसी त्यांनी दाखवून दिली गेली. अपील जरूर केले होते, त्या अपीलमध्ये आत्मविश्वास सुद्धा होता आणि उत्साह सुद्धा होता. पहिल्याच बॉलवर साईराज थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. सर्वेश लेग बाईचा इशारा आला, एक धाव ऍड होईल. दोन पायावरचा चेंडू पंचांकडे दाद मागितली. आता पंचांनी सांगितलं लेग स्टंप पिचिंग आहे आणि एक धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी लेग बाईच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेले. संध्याकाळचं सत्र आहे, 44 रनचं टार्गेट सेट केलं गेले. काय बॅटिंग केली प्रणयने, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. यंदाचा हंगाम या मॅच मध्ये मात्र प्रणयने खरोखरच गजबजवलंय. या महत्वपूर्ण लढतीमध्ये तुमचा जेव्हा क्लास खेळ होतो तेव्हा तुमचे होप्स ऑटोमॅटिकली वाढतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. दोन रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक पहिला 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज सज्ज एसपी बॉयज वेडी ही टीम आपण पाहत आहेत. नेहमीच बॅकबोन आपण पाहू शकाल शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून. तुम्ही चांगलं खेळा, एकत्रित राहा. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. साईराज भोईर या शेवटच्या लढतीमध्ये मोठ्या अपेक्षा त्याच्याकडून आहेत. मोठे फटके येतील का, परंतु आतापर्यंत तरी ते चिन्ह दिसत नाहीये. कारण सर्वेश शेलार अतिशय वाखाणीजोगी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. अचूक टप्पा, भेदक मारा, स्पायसी बॉलिंग. इथून ऑन साईडला ही गरज होती संघाला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम देखणा फटका, टॅलेंटेड स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली. बॉल फेकून झाले ते 4. द्वारकामाई चिखलपाडा टीम पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा. चौथ्या बॉलवर थोडीशी उसळी घेतली चेंडूने. अगोदरच पोझिशन मध्ये आले होते. फुलटॉस बॉल गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. घुटना टेक, सिक्सर देख. साईराज भोईर थांबणार नाहीये. आता म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल. कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. हा बॉल छान होता. पायावरचा चेंडू अगदी मनगड्याच्या सायाने चेंडूला खेळला. तत्पूर्वी डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. इथे मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस होते. जयेश डेंजर एंड कडे होते. 2 धावा कंप्लीट केल्या आणि संघाची धावसंख्या द्वारकामाई चिखलपाडा या टीमची जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. पहिले 3 बॉल 2 रन्स आणि नंतरचे 3 बॉल 14 रन्स तब्बल पाहायला मिळाले. आता बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 28. 12 बॉल आणि 28 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एसपी बॉयज वेडी वर्सेस द्वारकामाई चिखलपाडा या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. कालचा दिवस गजबजवला तो संघ श्री गणेश डोंगरीपाडा, पुरस्कर्ते किरणजी कारभारी आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतात एसपी बॉयज वेडी, पुरस्कर्ते आहे शुभमजी पाध्ये. एका साईडला आपण पाहताय तर एका साईडला द्वारकामाई चिखलपाडा. विंकोजी मात्रे नेहमीच या संघाला घेऊन चालतात, ही खूप महत्वाची बाब आहे. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही हेतू नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड. कारण जयेशला माहिती आहे साईराज भोईरची बॅट यावेळेला बोलू लागले. आजचा दिवस साईराजने खूप चांगला खेळ केलाय आणि जेव्हा रिदम मध्ये असतात, मॅन इन फॉर्म असतात, त्यावेळेला एक सेन्सेशनल क्रिकेट हे पार्टनरने खेळलं पाहिजे.
ऑन साईडला खेळलाय, फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. सर्वेश शेलार पुढे सरसावेल तत्पूर्वी अंडरम फेकी केली जाते, सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 या धावसंख्येवर. उन्नत 2 बॉल आतापर्यंत त्याने हाताळलेत. उन्नतकडे ती लेंथ लाईन आहे, नो डाऊट अबाउट इट. पायावरचा चेंडू जरूर होता. इथे एक धाव अर्जित केली जाईल. साई पाध्ये पुढे सरसावतात, लेग बाईचा इशारा. नितेशजी कदम यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 रन. आतापर्यंत 3 बॉल उन्नतने खूप छान पद्धतीने हाताळलेत. जसे सर्वेश शेलारने खूप छान पद्धतीने 3 बॉल हाताळले होते पहिले, आणि त्यानंतर 3 बॉलवर आक्रमकता दाखवली होती. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे, परंतु यशला निवडून काढलं. टिप मिड विकेटला यश कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी, एक्सलंट फिल्डिंग, फलंदाज बाद. राहुल बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल फेकून झाले 4. बॉल आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी सायराजने खूप चांगली स्टार्ट दिली होती. 2 षटकारांसहित त्याच्या बॅटमधून मात्र धावांचा वेग वाढला होता. उद्याच्या दिवसातील वैतरणा गट दिनांक 29 नोव्हेंबर 2024 आणि उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील संघ यंगस्टार वैतीपाडा वर्सेस श्री गणेश गासकोपरी. दुसरा सामना असेल जय हनुमान गावठण वर्सेस श्रीराम कसराळी. तिसरा सामना जर आपण पाहिला तर यावेळेला तो पहिला क्लिअर केला जाईल आणि त्यानंतर चंदनसार गट आपल्याला पाहायला मिळेल. त्यामधून एक आपण संघ पुढे आणणार आहोत आणि वैतरणा गटमधून एक. अशा पद्धतीने त्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय उन्नत, जबरदस्त गोलंदाजी. चंदनसार गटमधून आई भवानी मारंबलपाडा 2 हात करणार आहे शिरगाव स्पोर्ट शिरगाव या संघाबरोबर. तदनंतर एनसीसी नारंगी ब हा संघ 2 हात करेल V24 चंदनसार. जयदुर्गा राईपाडा जतीन पाटील यांचा संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच उद्याच्या दिवसातील टॉप क्लास चंदनसार गट आणि वैतरणा गट असं क्रिकेट आपल्याला या सफाळेकरांना भेटीला येईल. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. 19 रन्स विजयासाठी अजून सुद्धा आपण लक्षात घ्या 25 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 7 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. जयेशकडे ते पोटेन्शियल आहे. स्वप्नेला स्ट्रगल करतोय, परंतु आज स्वप्नेला काहीतरी करून दाखवण्याची धमक जरूर असायला हवी. ऑन साईडला फटका तर छान आहे. सर्वेशने केली चुकी. मात्र आपण पाहताय इथून जर सामना जर निसटला तर कदाचित या झेलचा उल्लेख करावा असं वाटेल. परंतु इथून आपण पाहताय 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 24 रनची आवश्यकता करणं. जयेशकडे ते कॅलिबर आहे, एबिलिटी आहे की कोणत्याही क्षणाला कधीही सामना झुकवू शकतो. हे आपण त्याचा कित्येक वेळा खेळ पाहिलाय. कारण एक रन्स, एक बॉल, एक कॅच खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. हे आपण सातत्यपूर्ण जाणलंय, हे सांगण्याची काहीच गरज नाहीये. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही फिल्डर हा जाणून बुजून कॅच सोडत नाही. एकतर तो थोडी घाई करतो, एकतर त्याचं जजमेंट चुकतं, एकतर त्याच्या मनात काहीतरी काहूर चाललेलं असतं. अशा प्रकारचे मात्र आपण पाहतायत हे वेगवेगळे गुण वैशिष्ट्य एखाद्या फिल्डरच्या बाबतीमध्ये असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. आता विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला झेल सुटलाय तर त्याचा परिणाम सोसावा लागेल. सर्वेश होप्स देतोय आपल्या बंधूला की प्रणय तुला चांगली गोलंदाजी करायची, मॅच विन करून दाखवायची आहे. परंतु जयेश एका साईडला थांबण्याचं नाव घेणार नाहीये. कारण इथे दर्शवतोय रडायचं नाही तर लढायचंय आम्हाला. मोडेन पण वाकणार नाही. 5 बॉल 18ची गरज. प्रणयचा हा स्लो ओव्हर 1 चेंडू पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. व्हॉट अ डिलिव्हरी. खूप चांगली संकल्पना या वेळेला पाहायला मिळाली. आणि इथून जर आपण पाहिला तर यस DRS घेतला गेलाय. रिव्ह्यू सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. एक रिव्ह्यू दोन्ही संघांकडे दिला गेलाय.
तर या आपण चेक करूया व्हाईट बॉल आहे की नाही. एका पंचांना यावं लागेल, साजिद लाला सर, कारण मेन पंच आहेत नितेशजी कदम, तर त्यामुळे तुम्हाला थोडंसं जरा धावत यावं लागेल. थोडीशी जरूर त्रस्त होतील, परंतु हा आपला जॉब आहे. सजित लाला सरांना पाहिल्यानंतर नरेश चावला पापेची सुद्धा आठवण येईल, अशा प्रकारची त्यांची पर्सनॅलिटी. पापेचे ते मी षटकार पाहिले होते नालासोपाराच्या मैदानात, पोलीस चौकीच्या अगदी श्रुपारक मैदानाच्या पाठीमागे बॅटिंग केली होती ओपन टीम मधून. त्याच ठिकाणी अर्षद मेमन होंडोने सुद्धा जवळजवळ 50-60 बॉल तलावामध्ये मारले होते. फेअर डिलिव्हरी, कारण इथे प्ले केलं होतं. जेव्हा तुम्ही शफल वाईट हा नियम, खूप महत्वपूर्ण भूमिका TDPL मध्ये तीच खूप मोठी चर्चा झाली त्या ग्रुपवर की शफल वाईट नियम तरी आहे कसा. मोठमोठे खेळाडूने मात्र खूप पंचांच्या अगेन्स्ट आपण सातत्याने पाहिलं की उद्गार काढले, परंतु शफल वाईट हा नियम समजावून घेतल्यानंतर आपण क्रिकेटमध्ये ते रुजू झालं पाहिजे. 4 बॉल 18 रन्स. प्रणय शेलार गोलंदाजी मार्कवर जयेश समोर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू भाविकच्या हातामध्ये विसावला. आता कुठेतरी आशेचा किरण हा SP बॉयज वेडी टीमच्या बाजूने लागताना आपल्याला पाहायला मिळेल का, हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल 3 बॉल 18 रनची गरज. 3 लगातार अनुक्रमे षटकार ठोकावे लागतील. जयेशने प्रयत्न केले होते नो डाऊट, कारण इथे पर्याय नव्हता. जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन फक्त षटकार चौकार असतात त्यावेळेला दबावाखाली तुम्हाला कॉन्फिडंटली बॅटिंग करावी लागते. 3 बॉल आहेत आणि 3 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर प्रणयने न डगमगता न डळमळीत होता चांगली मी गोलंदाजी करेन हा त्याचा आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. टॅलेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण क्रिकेटच्या खेळात गरीब व श्रीमंत असं कोणीच मानत नाही. फक्त तुमचं टॅलेंट तुम्हाला दाखवावं लागतं. तुमचं टॅलेंट तुम्हाला कुठेही कानाकोपऱ्यात घेऊन जातं. त्या टॅलेंटला दुजोरा दिला पाहिजे. विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. 360 डिग्रीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रणयचा माइंड काय यावेळेला चाललंय, मानसिकता. लेगबाईचा इशारा नितीशजी कदम सरांकडून येत असताना सत्तावीस रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्थिरावली. आता हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना आजच्या आमंत्रित गटमध्ये SP बॉयज वेडी हे नाव मात्र झळाळताना आपल्याला पाहायला मिळेल. आत्ता कुठेतरी शुभमजी पाध्ये यांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद येत असताना पाहायला मिळतोय. अभि DJ बजेगा राजू भाई. या वेळेला स्वप्नीलने मारलेला हा फटका, परंतु इथे आपण पाहताय एक वेगळ्या शैलीने कॅच घेण्याचा प्रयत्न केला. हे प्रॅक्टिस मध्ये जरूर तुम्ही करा, परंतु फेअर क्रिकेटमध्ये करू नका. आता आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये बाजी मारली, शिक्कामोर्तब केला या सामन्यावर SP बॉयज वेडी टीम, जी मनाचे राजे वेडी हा संघ नक्कीच टायटल मध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक वेंकोजी मात्रे, त्याचप्रमाणे साईराज भोईर, जयेश ऑल टीम.